जय श्रीराम. कथा शंकराची, कथा पार्वतीची, कथा कौरवा पांडवा माधवाची, कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, समस्तांमध्ये गोड कथा राघवाची. या कवितेमध्ये श्री समर्थ रामदासांनी राघवाची कथा फार गोड असे वर्णन केले आहे. ही गोडी सर्वश्रेष्ठ आहे असे ते म्हणतात. याचे कारण काय असावे बरे? काल सांगितलेल्या तिन्ही राजांनी रावणापेक्षा बलाढ्य असून सुद्धा स्वतःपुरते पाहिले, त्रस्त जगाला मुक्त केले नाही. ते काम प्रभू रामचंद्रांनी केले. राक्षस, वानर, मानव, देव, गंधर्व अशा फुटीर गटांना एका संस्कृतीच्या व समान संकटाच्या धाग्याने एकत्र गुंफून धैर्य निर्माण केले. अखंड भारतात धर्माधिष्ठित ऐक्य निर्माण करून एक महान राष्ट्र म्हणून उभे केले. मातृभूमी भक्ती, विश्व कल्याण या चिरंतन तत्वांचा अंगीकार आणि पुरस्कार केला. राम पराक्रमी तर आहेतच, मात्र तो पराक्रम सत्प्रवृत्तींच्या नियंत्रणात आहे. तसेच तो दुष्टांच्या पारिपत्याकरिता देखील आहे. पुत्र, मित्र, भ्राता, पती ही सर्व नाती आटोकाट शोभवणारा कुटुंबवत्सल राम आणि राष्ट्रनेता प्रजानुरंजक राजा राम या दोघा रामात जेव्हा जेव्हा द्वंद्व निर्माण झाले त्या प्रत्येक वेळी राष्ट्रनेता राजा राम विजयी झालेला दिसतो. त्याचे ते अवतार कार्य आहे. मग व्यक्तिगत कितीही दुःखे भोगावी लागली तरी त्याची त्याला पर्वा नाही. राज्यत्याग करून वनवास पत्करला व राजकुटुंबातील व पर्यायाने राज्यातील दुहीचे बीजच त्यांनी नाहीसे केले. स्वतः हिमालयापेक्षा मोठा त्याग करून सर्वत्र त्यागाचे वातावरण निर्माण करण्यात राम यशस्वी झालेला दिसतो. नाशिवंत व्यक्ती व कुटुंब यांच्यापेक्षा शाश्वत व चिरंतन असलेल्या राष्ट्राची प्रतिष्ठा ही अनंत पटीने मोठी आहे. एवढेच नव्हे तर प्रजा व राष्ट्र कल्याण हे साध्य असून व्यक्ती आणि कुटुंब ही त्याची साधने आहेत. या सूत्राला आणि सिद्धांताला जन्म देऊन तो रामाने आचरून दाखविला. सीता, लक्ष्मण यांच्यावर प्राणापलीकडे रामाचे प्रेम असून प्रसंग पडला त्यावेळेला नेत्याला आवश्यक असणाऱ्या गुणांची प्रतिष्ठा राखण्याकरता प्रिय व्यक्तीचा त्याग करायला देखील त्याने मागे पुढे पाहिले नाही. आपण सर्वजण सीतेवरील अन्यायाबद्दल हळहळ वाटून रामाला दोष देतो, परंतु त्याच्या कृत्यामागे असलेले वरील सूत्र जर लक्षात घेतले म्हणजे मग रामाला दोष देणे अवघड होऊन बसते आणि मग त्याला दोष न देता त्याच्याबद्दल आपल्याला अधिकच सहानुभूती वाटायला लागते. त्या काळातही भारतात अनेक शूर राजे राज्य करीत होते, मात्र फुटीरपणामुळे ते रावणाचा प्रतिकार करू शकत नव्हते. त्यांच्या स्त्रिया सुरक्षित नव्हत्या, माणसाच्या जीवित वित्ताची शाश्वती नव्हती, ऋषींचे यज्ञ याग पार पडत नव्हते, कुणाला न्याय मिळू शकत नव्हता, राजांना स्वतंत्र अस्तित्व नव्हते, देव बंदीशाळेत पडले होते. या सगळ्यातून त्यांची सुटका कुणी केली असेल तर ती रामाने स्वपराक्रमाने देवादिकांची मुक्तता केली. पण जितांची पिळवणूक, स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार ही कल्पना सुद्धा रामचंद्राला सहन होण्यासारखी नव्हती. असा हा स्वातंत्र्याचा भोगता म्हणून त्याचे राज्य सर्वांना हवेसे वाटते. समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया अशा तऱ्हेचे समाधानाचे धन्योद्गार जिकडून तिकडून ऐकू येऊ लागले. राक्षसांपासून निर्भय करून सर्वांना आनंदी आनंद प्राप्त करून दिला. असा आहे आमचा स्वातंत्र्याचा भोगता राम. मानवी संस्कृतीचा अत्युच्च दीपस्तंभ, पराकोटीचा सुसंस्कृत, मानवाला ललामभूत राम. स्वतःच्या चरित्राद्वारे व्यक्तिगत राष्ट्रीय जीवनात रामचंद्रांनी एक जबरदस्त श्रद्धा केंद्र निर्माण केले आहे. हे आम्हाला कधीतरी विसरता येईल का? स्वतः आचरण करून एका मानवाने जे काही कर्म केले त्या योगे त्याला परमेश्वर पद प्राप्त झाले. म्हणून समर्थांनी ही रामकथा गोड असे वर्णन केले आहे. इतकी वर्ष झाले तरी रामजीवनाची मोहिनी जनमानसावर तशीच आहे. म्हणून हा ग्रंथ अजरामर झाला, राष्ट्रीय झाला. रोजच्या व्यवहारात सुद्धा रामाने आपली जीवने इतकी व्यापली आहेत
की आपल्या ते लक्षात सुद्धा येत नाही. काही उदाहरणांनी मी ते आपल्या लक्षात आणून देते. ज्या गोष्टीत सार नाही त्यात राम नाही असे आपण म्हणतो. सर्व व्यापताप सोडून स्वस्थ राहायचे असले म्हणजे आपण म्हणतो की आता राम राम म्हणत बसावे हे बरे. महाराष्ट्रात दोन पुरुष एकमेकांना भेटले म्हणजे अभिवादन करताना खेड्यात अजून म्हणतात राम राम. एखादी व्यक्ती इहलोक सोडून गेली असली तर आपण म्हणतो की त्या व्यक्तीने कधीच राम म्हटलं आहे. एखाद्या रोगावरच्या हमखास गुणकारी औषधाचे वर्णन करावयाचे असले तर त्याला आपण रामबाण औषध अशी संज्ञा देतो. म्हणून प्रत्येक भारतीयाचे जीवन व्यापून टाकणारे रामाचे व्यक्तिमत्व आहे तरी कसे याचा शोध आपण वाल्मिकी रामायणाच्या द्वारे घेत आहोत. कालच्या प्रास्ताविक भाषणात मी निरनिराळ्या रामायणांचा उल्लेख करून त्यांच्या प्रत्येकाचा हेतू सांगितला. तसेच इंद्रजित वधाचे अनन्यसाधारण महत्व, रामाव्यतिरिक्त रावणाचे पराभव करणारे राजे, वाल्मिकी रचित काव्यात्मक रामायणाचा इतिहास हे मुद्दे सांगितले. तसेच त्यांचा चरित्र नायक राम हा परमेश्वर नसून मानव आहे व हा मानव दुसरा तिसरा कुणी नसून आदर्श राजा आहे. राजा रामाचे चरित्र त्यांनी तुमच्या आमच्या पुढे ठेवले आहे हेही मी काल स्पष्ट केले होते. आता खऱ्या कथाभागाला सुरुवात करायची आहे. पण प्रत्यक्ष कथाभागाला सुरुवात करण्यापूर्वी हल्ली नेहमी विशेषतः स्त्री वर्गाकडून जो एक आक्षेप घेतला जातो त्या संबंधी प्रथम स्पष्टीकरण करणार आहे. तो आक्षेप असा की वाल्मिकींनी उर्मिलेवर फार मोठा अन्याय केला आहे. सीता मात्र रामाबरोबर गेली व उर्मिलेचा मात्र रामायणात उल्लेख सुद्धा नाही याचे भगिनींना वाईट वाटते. रामायणाची व वाल्मिकींची ती चूक झाली असे त्यांना वाटते. वर्ण्य विषयाशी संबंधित पात्रांचे आवश्यक तेवढे वर्णन वाल्मिकींनी केले आहे. त्यामुळे उर्मिलेबद्दल आपल्याला कितीही सहानुभूती वाटत असली तरी वरील दृष्टीने त्या घटनेकडे पाहावे. म्हणजे वाल्मिकींनी उर्मिलेचा फारसा उल्लेख न केल्याने त्यांनी तिच्यावर अन्याय केला आहे ही भावना राहणार नाही असे मला वाटते. पण हल्ली उर्मिलेबद्दल हळहळ दाखवून वाल्मिकींना दोष दिला जातो. त्यामुळेच मैथिली शरण गुप्तांनी साकेत या पुस्तकात उर्मिलेचा विचार प्रामुख्याने समाजासमोर ठेवला तेव्हा लोकांना थोडं तरी समाधान वाटलं. त्यांनी तरी तिच्यावरील अन्यायाचे या काव्यातून परिमार्जन केले म्हणून त्यांना थोडं बरं वाटलं. खरं म्हणजे चारही राजपुत्र व त्यांच्या वधू जनकाच्या वळणातील असून त्यागी आहेत. एकटी उर्मिलाच नव्हे तर भरत शत्रुघ्न यांच्या पत्न्यांची चौकशी सुद्धा करायला हवी. असे म्हटले तर हे चरित्र संपायचेच नाही. प्रत्यक्ष कौसल्याचा उल्लेख सुद्धा 2-4 ठिकाणीच इथे आला आहे. दुसरी मुख्य गोष्ट अशी आहे की ही जी वाल्मिकींनी लिहिलेली रामायण कथा आहे ती एका आदर्श राष्ट्रनेत्याच्या राजाच्या जीवनावरील कथा आहे. त्या पुण्यश्लोक नृपतीचे नाव आहे राम. तेव्हा तत्कालीन परिस्थितीत एक थोर राजा या नात्याने त्याची जडणघडण कशी झाली, त्याने राष्ट्राची घडी कशी बसवली याचेच वर्णन यात असणार. अलीकडचे उदाहरण घेऊन सांगायचे झाले तर पंडित नेहरूंचे सामाजिक व राष्ट्रीय जीवनावरील चरित्र पाहिले तर त्यात विजयालक्ष्मींचे नाव दिसते. किती जणींना नेहरूंच्या दुसऱ्या बहिणीबद्दल माहिती आहे असे विचारले तर माझ्या बहुसंख्य भगिनींना कृष्णा हाथीसिंग तिचे नाव सुद्धा माहिती नाही असे आढळले. अशा वेळी कृष्णा हाथीसिंगवर लेखकाने किंवा समाजाने किंवा नेहरूंनी अन्याय केला असे का म्हणायचे? तसे म्हणणे योग्य होणार नाही. आणखी एक गोष्ट अशी की सीता चरित्र नायकाची पत्नी आहे. ती अभिषिक्त राणी आहे. एवढेच नव्हे तर व्यक्ती या दृष्टीने सीतेचे चरित्र उज्ज्वल व पराकोटीचे तेजस्वी आहे. जी गोष्ट उर्मिलेला मिळाली नाही व सीतेला मिळाली असे आपण म्हणतो ती गोष्ट सीतेने स्वतःच्या पराक्रमाने प्राप्त करून घेतली आहे. सीतेचा पती व सीता कथेचा केंद्रबिंदू आहे व उर्मिलेचा पती त्या केंद्रबिंदू भोवती फिरणारा आहे. या सर्व गोष्टी आपण लक्षात घ्या. आता मूळ कथेकडे वळू. वाल्मिकी रामायणाची सुरुवात राजा दशरथांच्या आयुष्याच्या उत्तरार्धापासून केली आहे. राजा दशरथाची राजधानी अयोध्या. आज आपण त्यांच्या राजधानी अयोध्या नगरीला जाणार आहोत.
वाल्मिकींनी या नगरीचे वर्णन मोठे सुरेख केले आहे. ते वाचत असताना कित्येकदा एखाद्या आधुनिक शहराचेच आपण वर्णन वाचित आहोत असे आपल्याला वाटते. ही अयोध्या नगरी शरयू नदीच्या तीरावर वसलेली आहे. या अत्यंत विशाल व विस्तीर्ण नगरीत रेखीव व समांतर असे विस्तीर्ण मार्ग आहेत. सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या पौरजनांच्या अंगावर रस्त्यावरील धुलीकण उडू नयेत म्हणून राजाने मार्गावर जलसिंचन करविले आहे. हे जल सुगंधित आहे. या नगरीतील ज्या वास्तू आहेत त्यांना वाल्मिकींनी कैलासाची उपमा दिलेली आहे. ही दोन्ही अर्थांनी त्यांनी दिलेली असावी. एक तर उत्तुंगता आणि दुसरी धवलता. हे प्रासाद आहेत ते अत्यंत उंच आहेत व धवल आहेत. या दोन्ही गोष्टी त्यांनी कैलास शिखराची उपमा देऊन सुचवल्या आहेत. या नगरीतील वास्तू अत्यंत प्रमाणबद्ध व शिस्तबद्ध आहेत. तशाच त्या सुंदर आहेत. पुष्कळ गवाक्षे व दारे असलेल्या या वास्तूंच्या कमानी नक्षीदार असून त्यावर हिरे माणक जडविलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या माळा व तोरणे यांनी त्या कमानी सुशोभित आहेत. आणि या सर्व इमारतींच्या उंचीचा क्रम असा की देव मंदिराहून राजमंदिरांची उंची कमी, राजमंदिराहून मांडलिक राजे व सरदार मानकरी यांच्या वाड्यांची उंची कमी. म्हणजे राजा जरी इतरांहून मोठा असला तरी त्यालाही गर्व होऊ नये म्हणून देव मंदिराचा कळस हा त्याच्याही वाड्यापेक्षा उंच ठेवला जाईल. राजालाही आपणाहून कोणी मोठा आहे याची जाणीव होऊन नम्रता यावी हाच उद्देश याच्या मागे आहे. आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होईल की मग त्या काळी क्रीडास्थाने, उपवने वगैरे होती की नाही, तर त्यांचेही वर्णन रामायणात आहे. अयोध्या नगरीत सुसज्ज अशी क्रीडास्थाने होती आणि सुंदर सर्व ऋतूत फळाफुलांनी बहरणारी उपवनेही होती. यात लताकुंजे होते, विश्रांती स्थाने होती व मोठ्या आनंदाने बहुसंख्येने पौरजन त्यांचा उपभोग घेत असत. त्या राजधानीतील पौरजनांचेही वर्णन वाल्मिकींनी केले आहे. ते म्हणतात की अत्यंत समाधानी, सुंदर व न्यायप्रिय असे तेथील लोक होते. कुणीही दरिद्री नव्हता, कुणीही कुरूप नव्हता. कुणीही दरिद्री नसेल या गोष्टीवर एक वेळ विश्वास बसेल, पण कुणीही कुरूप नव्हता या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण अयोध्येतील सर्वच लोक काही काश्मीर मधून आलेले नव्हते. कोणत्याही शब्दाचा वाच्यार्थ बाजूला करून लक्षार्थ पाहिला म्हणजे संशय दूर होतो. त्यावेळी अयोध्येतील लोक संपन्न असल्यामुळे सुखी होते म्हणून सुंदर होते, कुरूप नव्हते असे म्हटले आहे. एक नूर आदमी 10 नूर कपडा. मनुष्याला सकसन्न मिळाले, उत्तम कपडा मिळाला आणि उत्तम तऱ्हेचे समाज जीवन लाभले म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर सुख समाधानाची जी झळाळी येते ते सौंदर्य. म्हणून वाल्मिकी म्हणतात की त्या अयोध्येत एकही मनुष्य कुरूप नव्हता. दारिद्र्याच्या योगाने मनुष्यामध्ये दुर्गुण उत्पन्न होतात व त्याच्या योगाने कुरूपता उत्पन्न होते. म्हणजे दुष्ट प्रवृत्ती व दुर्गुण हे दारिद्र्यामुळेच उत्पन्न होतात व त्यांचा अयोध्येत मागमूसही नव्हता. त्या काळच्या संपन्नतेचे वर्णन करताना सायंकाळी विहरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या पुरुषांच्या अलंकाराचे, हातातील कडी, कर्णफुले, गळ्यातील अलंकार, मस्तकावरील रत्नजडित मुकुट व नाना प्रकारची वस्त्रे यांचे वर्णन रामायणात आहे. स्त्रियांचे अलंकार त्याहूनही विविध व विपुल. राजा दशरथ प्रजेचे पुत्रवत पालन करीत होता. त्याचप्रमाणे प्रजाही दशरथाकडे पितृवत प्रेम आधाराने बघत होती. अशा शांततेच्या व समृद्धीच्या काळातही दशरथाचे संरक्षण साधनांकडे दुर्लक्ष झालेले दिसत नाही. आपले सैन्य सतत सुसज्ज ठेवण्याकडे त्याची सक्त नजर असे. म्हणूनच अयोध्या ही अयोध्या होती. जय श्रीराम. राजा दशरथाचे राज्य संपन्न होते, प्रजा खूप सुखी होती, परंतु राजा दशरथाला मनस्वास्थ्य नव्हते. सर्वसामान्य माणसांची देखील इच्छा असते की आपण जो संसाराचा पसारा मांडला आहे, इच्छा आकांक्षा उराशी बाळगली आहे, त्या पुऱ्या करणारा व राज्य पुढे चालवणारा उत्तराधिकारी असावा. मग दशरथ तर काय फार मोठ्या कुलातील सम्राट होता. त्याला पुत्रप्राप्तीची किती लालसा इच्छा असेल, उत्कट इच्छा असणार, परंतु वय उताराकडे झुकल्यावर अपत्य प्राप्ती न झाल्याने तो फार उदास असेल. काही रामायणकर्त्यांनी राजा दशरथाला विवाहापूर्वीच शाप होता असे म्हटले आहे.
परंतु पंडित सातवळेकरांनी जे वाल्मिकी रामायण प्रसिद्ध केलं आहे त्यात ते म्हणतात की अत्यंत उदास मनस्थितीत राजा शिकारीला गेला असताना त्याच्या हातून श्रावणाचा वध झाला. दशरथ राजा शब्दवेधी होता. त्याने नुसत्या आवाजाच्या अनुरोधाने बाण मारला, परंतु तेथे त्याच्या कल्पनेप्रमाणे श्वापात पाणी पीत नसून एक कुमार कमलदलूत पाणी भरून घेत होता. राजाने जलाशयाजवळ जाऊन पाहिले तर कुमाराला बाण लागलेला. राजाला संधीचं पाहताच कुमार म्हणतो, राजा मला का मारलेस? उत्तराऐवजी राजाच्या नेत्रातून अश्रुप्रवाह सुरू झाला. राजाने सर्व हकीकत सांगून कुमाराच्या शरीरातील बाण काढून टाकण्याची इच्छा दर्शवली, पण कुमाराने प्रथम आपल्या माता पितरांसाठी निरोप सांगितला व राजाला सांगितले की तू पुत्राप्रमाणे माता पितरांनाही सांभाळ. तू माझी क्षमा मागू नकोस, कारण तू मला मुद्दाम मारलं नाहीस, त्यामुळे या तऱ्हेचे पातक तुला लागणार नाही. आजच्या काळातील जर हा राजा असता तर तो श्रवण कुमाराला बाण लागलाय हे पाहून तिथे थांबला असता का? दशरथालाही तिथून निघून जाता आले असते. फार तर त्याच्या आई बाबांना 10-5 हजार रुपये नुकसान भरपाई दिली म्हणजे झालं. पण राजा दशरथ सत्यसंध आहे. तो कुमारापुढे नम्रपणे हात जोडून उभा राहतो आणि मी तुझ्याकरता काय करू म्हणून विचारायला लागतो. बाण काढताच प्राण जाईल म्हणून बाण काढण्यापूर्वी राजाने श्रवण कुमाराला सर्व विचारून घेतले. नंतर श्रावणाचा मृत्यू झाला व राजा पाण्याचा कमंडलू घेऊन श्रावणाच्या वृद्ध माता पित्यांसमोर आला. आपला आवाज ओळखून वृद्ध माता पिता पाणी पिणार नाही म्हणून प्रथम राजा बोलतच नाही, नुसताच कमंडलू पुढे ठेवतो. परंतु तू बोलल्या वाचून आम्ही पाणी पिणार नाही असे ती दोघेही म्हणतात. यावर नाईलाज होऊन दशरथ श्रवण कुमाराच्या मृत्यूची गोष्ट सांगतो. त्या वृद्ध माता पित्यांच्या दुःखाला पारावर राहत नाही. अपरिमित दुःखाने वेडावलेली ती व्याकुळ अंतःकरणाने दशरथाला शाप देतात की राजा तुलाही असाच पुत्रशोकाने तळमळून मृत्यू येईल. आपल्याला पुत्र नाही व वर या वृद्ध माता पित्यांचा एकुलता एक पुत्र आपल्या हातून मारला गेला या विचाराने राजा अत्यंत दुःखी झाला. या पापाचं प्रायश्चित्त घेतल्याशिवाय आपल्या मनाला शांती मिळणार नाही असे त्याला वाटले. परंतु त्या वृद्ध दाम्पत्याचा शाप ही त्या पापाचीच शिक्षा होती. राजधानीत परत आल्यानंतर गुरु वशिष्ठांना राजाने ही दुःखद घटना सांगितली. वशिष्ठांनी बराच विचार करून राजाला अश्वमेध यज्ञ आणि पुत्रकामेष्टी यज्ञ करायला सांगितले. या यज्ञकरता व पुत्रकामेष्टी करता दुसरे ऋषी बोलवले गेले. वास्तविक वशिष्ठ ऋषींचा अधिकार फार मोठा होता. त्रिशंकूला सदैव स्वर्ग प्राप्ती करून घेण्यासाठी जो यज्ञ करायचा होता त्याचे आमंत्रण तो वशिष्ठांना द्यायला आला होता. परंतु वशिष्ठ तेथे नसल्याने ते यज्ञ कार्य विश्वामित्रांकडून करविले गेले आणि तिथूनच वशिष्ठ विश्वामित्रांच्या वादाची खरी सुरुवात झाली. पण वशिष्ठांचा दुसऱ्या ऋषींना बोलवण्यात काही हेतू नव्हता. त्यातल्या त्यात पुत्रकामेष्टी ही तर विभांडकाचा पुत्र ऋष्यशृंग ऋषी यांच्याकडून करवावी असा त्याचा आग्रह होता. कारण ते राजाला म्हणतात, राजा जर ही कामेष्टी सफल व्हावी असं वाटत असेल तर ती याच ऋषींकडून करवली पाहिजे, कारण त्यांच्या वाणीत अपार सामर्थ्य आहे. व दुसरे असे की त्याला वनस्पतींच्या गुणधर्मांचे ज्ञानही आहे. इथे तो वनस्पतींचे गुणधर्म जाणतो याला महत्व आहे. कारण यज्ञाला ज्या समिधा लागतात त्याचं ज्ञान सर्वच ऋषींना असतं, पण हा वनौषधी जाणणारा आहे असा अर्थ इथे महत्वाचा आहे. कारण पुत्रकामेष्टी करताना अग्नीच्या साह्याने जो प्रसाद सिद्ध करायचा आहे तो हाच चांगल्या प्रकारे जातो. यज्ञ वगैरे करते वेळी यजमानाने काही व्रते नियम पाळायचे असतात. ही पुत्रकामेष्टी करण्यापूर्वी असेच काही नियम वशिष्ठांनी राजाला पाळायला सांगितले. 1 वर्षपर्यंत पूर्ण ब्रह्मचर्य व्रताचे पालन राजाने करायचे. वशिष्ठांनी राजाला बजावून सांगितले की शरीराने मनाने आहाराने तू ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजेस. राण्यांनी देखील ठराविक कालापर्यंत विशिष्ट अन्न सेवन केलं पाहिजे. इतर रामायणांमधून रामाच्या जन्माची अद्भुत कथा पाहायला सापडते. तसेच पुत्रकामेष्टी केल्यावर पिंड समोर आले व पायस आले
आणि ते ग्रहण करताच रामाचा जन्म झाला वगैरे गोष्टी सांगितल्या जातात. पण ते तसे इथे काहीही घडलेले नाही. दशरथाला अनेक राण्या होत्या, पण त्यातल्या 3 प्रमुख राण्या सुमित्रा, कौसल्या, कैकेयी या तिन्ही राण्यांसह राजा पुत्रकामेष्टीच्या स्थळी व्रतस्थ होऊन राहिला आहे व अग्नीच्या साह्याने वनस्पतींच्या पासून त्या ऋष्यशृंग ऋषीने जो प्रसाद तयार केला तो पिंड करण्यासारखा घट्ट नसून पातळ खिरीप्रमाणे आहे. कारण पुष्कळ दिवस ज्या व्यक्ती जडान्न सेवन न करता मिताहारी राहिलेल्या आहेत त्यांना पातळ पदार्थ देणेच योग्य असते. वाल्मिकी रामायणात हा प्रसादाचा उल्लेख पिंड असा नसून पायस असा आहे व तो एका थाळीतून आणलेला आहे. त्याचे वर्णन असे आहे की दुधात तांदूळ टाकून पातळ अशी तयार केलेली ती खीर आहे. ती खीर प्रसाद म्हणून राजा दशरथ व राण्यांनी भक्षण केल्यानंतर 1 वर्षाने राजाला पुत्रप्राप्ती झाली आहे असे त्यात वर्णन आहे. म्हणजे राजा दशरथाला उतार वयात काही विशिष्ट औषधींच्या प्रयोगामुळे पुत्र झाला. दशरथाने सुवर्ण थाळीतील ते पायस ग्रहण करून कौसल्या, कैकेयी यांना अर्धे अर्धे भक्षण करायला दिले व त्या दोघींनी आपल्यातील प्रत्येकी 4था हिस्सा सुमित्रेला दिला. तिघींनाही अतिशय आनंद झाला. त्यातील ते प्राशन केले. 1 वर्षाच्या कालावधीनंतर साक्षात विष्णूंचा अंश घेऊन प्रथम कौसल्येला राम, नंतर कैकेयीला भरत व सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न हे 4 पुत्र एकाच दिवशी झाले आणि जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. प्रभू रामचंद्रांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला भर दुपारी 12 वाजता झाला. आपण ही तिथी शुभ मानतो. श्रीरामांचा जन्म भर दुपारचा शुक्ल पक्षात, तर श्रीकृष्णाचा जन्म भर पावसाळ्यात मध्य पक्षात रात्री 12 वाजता. परंतु याही तिथीला व वेळेला महत्व प्राप्त आहे. कारण श्रीरामाने लोकांच्या जीवनातील उन्हाळा नाहीसा केला, तर श्रीकृष्णाने लोकांच्या मनातला व जीवनातील अंधकार नष्ट केला. अशा या युगपुरुषांचे जीवन संदेश हेच आहे की सत्कृत्याने जीवनाला शुभाशुभता येते व कर्तव्य दक्षतेने जीवन सफल होते. या युगपुरुषाला सहाय्य करते असे वानरही त्याच वेळी देवांनी उत्पन्न केले. रामजन्माचा आनंद वाल्मिकींनी वर्णन केला आहे की रामचंद्रावर स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली. नगरवासियांच्या आनंदाला तर सीमाच नव्हती. ते रामाला पाहण्यासाठी अति उत्सुक होते. राजा दशरथाला व महाराणी कौसल्येला चिरवांछिताचा लाभ झाला होता. असे हे थोडकेच वर्णन वाल्मिकी रामायणात रामजन्माचे केले आहे. यानंतर मात्र या रामायणात रामाच्या बाललीला, त्याचा लढीवाळपणा, चंद्राकरता हट्ट वगैरे काहीच प्रकार वर्णन केलेले नाही. वाल्मिकींचा वर्णविषय राजा राम हा आहे. त्यामुळे तो सुयोग्य राजा व्हावा या दृष्टीने त्याच्यावर कोणकोणते संस्कार कसे झाले हेच त्यांनी दाखवले आहे. मात्र एकच गोष्ट यात पाहायला सापडते की राजा दशरथाला मात्र आपल्या या 4 चिमुकल्यांच्या बाललीला पाहून अतिशय हर्ष होत आहे. या 4 चिमण्या बाळांना आपल्या राजवाड्याच्या अंगणात खेळताना पाहून त्याला असे वाटते की 4 पुरुषार्थच माझ्या अंगणात क्रीडा करत आहेत व 4 वेदच जणू काही इथे लालित्य दाखवत आहेत. सर्वसामान्य माणसाला आपल्या सर्वसामान्य मुलांविषयी देखील असेच काही भव्य व उदात्त वाटत असते. मग राम हा तर दैवी गुणांनी युक्त बालक. तेव्हा राजाच्या मनात असे विचार आले. खरंच त्यात काहीच नवल नाही. राजा दशरथाचा आणि कौसल्याचा स्वभाव अत्यंत सात्विक होता. साहजिकच मुलांच्या मनावर सात्विक संस्कार होत होते. राणी सुमित्रा ही राजकुळातील नव्हती असे कोणी म्हणतात, परंतु तीही मगध देशाची राजकन्याच होती. ती अत्यंत सुस्वभावी आणि सर्वांशी गोड बोलणारी असल्यामुळे तिला सुमित्रा हे नाव शोभत होतं. कैकेयी तर राजाची अत्यंत आवडती, तरुण, सुंदर आणि बुद्धिमान स्त्री होती. अशा या परिवारात वाढणारी मुले बुद्धिमान, विचारी आणि सुस्वभावी नसती तरच नवल. आज सर्वत्र तरुण पिढीच्या बेशिस्तपणाबद्दल हाकाटी ऐकू येते, परंतु त्याबद्दल तरुण पिढीला दोष देण्याऐवजी राष्ट्रातील सर्व क्षेत्रातील नेतृत्व करणारा वर्ग आणि शिक्षक व पालक यांनी स्वतःच थोडे आत्मपरीक्षण करावे अशी माझी नम्र सूचना आहे. स्वतःच्या प्रतिष्ठेपायी किंवा क्षुल्लक स्वार्थापायी समाजहिताचा व देशहिताचा बळी देणारे
नेतृत्व तरुण वर्गाला कोणत्या तोंडाने स्वार्थत्यागाचे व देशसेवेचे धडे देऊ शकणार? पदोपदी असत्याचरण, बेशिस्तपणा, कर्तव्य परायणता हरवलेली त्याचे पाठ पालक व शिक्षक तरुण वर्गापुढे ठेवीत असताना कोणाचा आदर्श पुढे ठेवून तरुण वर्गाने कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि श्रद्धाशील जीवन जगायचे? आजकाल स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्याला अशी एक सवयच जडून गेली आहे की प्रत्येक वाईट गोष्टीचे खापर सरकारच्या माथ्यावर फोडायचे. परंतु लोकशाहीत सरकार म्हणजे जनता. आपणच आपल्या बऱ्या वाईट गोष्टींचे धनी आहोत. त्या तशाच चालू देणे वा बंद करणे हे आपल्यासाठी असते. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या वर्गातील हे सर्व ओघात आले म्हणून सांगितले, कारण बालवयात होणाऱ्या संस्कारांचे फार मोठे सामर्थ्य मनुष्याला जीवनात लाभत असते. 4 पुत्रांसंबंधी दशरथाच्या या वात्सल्यपूर्ण व उदात्त उद्गारानंतर मात्र वाल्मिकी रामायणात रामाच्या बालपणाविषयी आपल्याला फारसे काही पाहायला सापडत नाही. मात्र इतर रामायणातून श्रीरामांच्या मौंजी बंधनाविषयी जो उल्लेख आहे तो मी आपल्याला सांगतो. आपल्याकडे मौंजी बंधन हा जो संस्कार आहे त्याचे काही नियम आहेत. ब्राह्मणाच्या मुलाची मुंज 6व्या वर्षी, क्षत्रियाच्या मुलांची मुंज 8व्या वर्षी व वैश्याच्या मुलाची त्याहून उशिरा असा वयाचा नियम आहे. तसेच प्रत्येकाला व्रतबंधनानंतर दिले जाणारे मंत्रही वेगवेगळे असतात. आता क्षत्रिय असूनही श्रीरामाची मुंज वयाच्या 6व्या वर्षीच झाली, कारण ते अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. अशा वेळी कमी पडणाऱ्या वयात गर्भावासातील महिने मिळवून वय बरोबर करून घेण्याची पद्धत आहे. अशा तऱ्हेने व्रतबंध करून ब्रह्मचर्याश्रम स्वीकारल्यानंतर ते गुरुगृही शिक्षणासाठी गेले. 3 वर्षानंतर शिक्षण संपवून रामचंद्र स्वगृही परत आले. आताच मी आपल्याला संस्कारांबद्दल जे सांगितलं त्याचा प्रत्यय प्रभू रामचंद्रांच्या जीवनात किती लहान वयापासून पाहायला सापडतो हे पुढील प्रसंगावरून आपल्याला लक्षात येईल. गुरुगृही 3 वर्ष राहून परत आलेल्या रामाचे वय फक्त 9 वर्षाचे. हा 9 वर्षाचा मुलगा एक दिवस दशरथाला म्हणाला, बाबा, माझे अध्ययन पूर्ण झाले आहे. राज्याची धुरा खांद्यावर घेण्यापूर्वी एकदा प्रवास करून काही तीर्थांचे दर्शन घ्यावे असे मला वाटते. राजगुरु वशिष्ठांच्या संमतीने राजाने रामाला तीर्थाटनास जाण्याबद्दल अनुमती दिली. रामाबरोबर प्रवासाला जी मंडळी निघाली ती फक्त राजवाड्यातीलच नव्हती, तर त्याच्याबरोबर काही ऋषी मंडळी मुद्दाम निघालेली होती आणि त्यांची योजना हेतुपूर्वक केलेली होती. दशरथाच्या अश्वमेध यज्ञप्रसंगी अनेक राजे व ऋषीमुनी एकत्र जमले होते. यज्ञासंबंधी धर्मकार्य उरकून जो फुरसतीचा वेळ मिळेल त्यावेळी या सर्व लोकांचा आपसात विचार विनिमय चालू असेल. चालू समस्यांबद्दल राजे रजवाडे ऋषीमुनी आपापसात चर्चा करत असे. चर्चेतून सर्वांचा सूर एकच निघाला की कोणाचीही जीवन सुखी व सुरक्षित नाही. जीवित वित्ताची शाश्वती वाटत नाही. सगळी पृथ्वी त्रस्त झाली आहे. यावर उपाय काय करावा? शेवटी या सर्वांच्या चर्चेतून एकच विचार विनिमयात्मक निष्कर्ष निघाला आणि तो असा की या सर्व दुःखांच्या मुळाशी राक्षसराज रावण हाच आहे. आता दुखण्याचे मूळ तर सापडले, त्यावर इलाज काय याचा विचार सुरू झाला. कारण दैत्यराज रावणासारखा राजधुरंधर पराक्रमी पुरुषाशी गाठ होती. इलाज तर सर्वांना माहिती होता. रावणवध हा सर्व संकटे निवारण्याचा उपाय होता. परंतु परीकथेत त्या गुलबकावलीचे फुल हस्तगत करण्यापैकीच तो प्रकार अगदी अशक्य वाटत होता. विद्यमान राजापैकी कोणीतरी त्याच्याशी सामना देऊ शकत नव्हता. ऋषी मुनींचे तपस्सामर्थ्य लटके पडत होते, कारण स्वतः रावण हा शिवभक्तीपरायण आणि तपश्चर्या करून वरमंडित झालेला होता. परंतु सर्वानुमते ठरले की रावणाच्या वधाचे उपाय योजलेच पाहिजेत. ध्येय ठरले की कार्याची दिशा दिसू लागते. यावेळी आपण लक्षात घ्या की रामाचा जन्म झालेला नाही. पुत्र कामेष्टीत चालू आहे आणि तिथे जमलेल्या नेत्यांच्या चर्चेत हा प्रश्न निघून त्याला मिळालेले हे उत्तर आहे की रावणवध झालाच पाहिजे. ही एक राष्ट्रीय आपत्ती असल्यामुळे इथे सर्वांचे एकमत झाले आहे.
सत्तेच्या किंवा पैशांच्या लोभाने रावणाला पाठीशी घालून म्हणणारे कोणीही नाही. सर्वांनी दृढ संकल्प केला की आजपासून बरोबर 25 वर्षांनी म्हणजे दशरथचा पुत्र ऐन तारुण्यात असेल त्यावेळी त्याच्याकडून ही गोष्ट घडवायचीच आहे. आणि म्हणून त्याच एका दृष्टिकोनातून सर्व ऋषी मंडळींनी रामाला शिक्षण आणि मार्गदर्शन दिलं. आता आपल्या लक्षात आलं असेल की रामाबरोबर ऋषी मंडळी प्रवासाला का गेली. कोणतीही गोष्ट सामान्य जीवनात देखील डोळसपणे योजून करावी लागते. मग राष्ट्राच्या जीवनात ज्या घटना घडाव्यात असे वाटत असेल तर त्याची योजना किती दूरवर आखलेली असली पाहिजे याचा आपण विचार करा. लेखणीच्या एका फटकाऱ्याने आपण एकात्मतेची शपथ घ्यायला सांगू शकतो, परंतु अंतःकरणाची खरीखुरी एकात्मता निर्माण होण्यासाठी वर्षानुवर्षे योजनापूर्वक केलेले संस्कारच उपयोगी पडतात. 3 वर्ष तीर्थयात्रा करून राम सर्व मंडळींसह अयोध्येत परतले. जय जय रघुवीर समर्थ.